आमचं सर्वस्व येते लवांड्या बाजूल तू पण आमचा नादी लागू नको. वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावरून वाद पेटलाय. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीनं गेल्या 1 महिन्यापासून या विषयावर बॅनरबाजी आणि जाहीर वक्तव्य केल्यानं काही वारकरी भडकले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी यापूर्वी जाहीरपणे वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावर भाष्य केलं. त्यावरून भ.प. संग्राम भांडारे यांनी सहकाऱ्यांसह त्यांच्यावर शाई हल्ला केला. हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची इथं भंडारे यांनी लवांडे यांच्यावर शाई ओतली. आज सकाळी मातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी मातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भांडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भांडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते गाड्या घेऊन आलेले त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. या सर्व घटनाक्रमावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. ते ट्विट करत म्हणाले, विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. या हल्ल्यामुळे विकास लवांडे यांनी केलेले आरोप हे सिद्धच झाले आहेत आणि असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा तुकोबांना मनुवादी वृत्तीनं असंच छळलं होतं. त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाही. या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारनं तात्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीनं पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानंच केलेला हा हल्ला आहे असं आम्ही समजू. आज दुपारपर्यंत FIR दाखल झाला नाही तर संध्याकाळी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार. थोर संतांनी दाखवलेला बंधुभावाचा आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार हाच खरा महाराष्ट्र धर्म असून कोणत्याही कट्टरवाद्यांना, गुंडापुंडांना आणि शिव्या देणाऱ्या मनुवाद्यांना हा विचार आम्ही पोसू देणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.